मविया लवकरच आपला जाहीरनामा आणू शकता अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विधानसभेचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचं कळत आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला मवियाकडून अपेक्षा आहे, त्यामुळेच या ठिकाणी जनतेचा ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारा जाहीरनामा लवकरच आणला जाईल असे संकेत मवियामधील नेत्यांकडून दिले जात आहेत। त्यामुळे आता मविया आपला विधानसभेचा जाहीरनामा लवकरच जाहीर करू शकतं अशी माहिती आहे। मवियाकडून जाहीरनाम्यामध्ये सर्व घटकांचा समावेश करण्यावर भर असेल अशी माहिती समोर येते। तर लोकसभाच्या यशानंतर लोकसभेमध्ये मवियाला राज्यामध्ये जास्त यश मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मवियाच्या जागा वाटलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेला काही महिने उरलेले असतानाच मवियाचा जाहीरनामा येणार असल्याची माहिती समोर येते। तर लोकसभेतल्या यशानंतर मविया लवकरच आपला जाहीरनामा आणू शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मवियाचे तिन्ही घटक पक्ष हे विधानसभा एकत्र लढण्याचं ठरल्यानंतर यामध्ये सर्व घटकांचा समावेश करून घेण्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आहे। तर मविया आपला जाहीरनामा जागा वाटप ठरण्याआधीच करू शकतं अशी माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर मवियानं लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा जिंकल्यानंतर मवियाचा आत्मविश्वास कमालीचा वाटलेला आहे आणि मवियाला जनमताचा कौल असल्यानं मवियाचा आत्मविश्वास वाटलाय। याच आत्मविश्वासाचा फायदा घेत मवियानं लवकरच मतदार जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। त्यानुसार मवियाचे सर्व घटक कामाला लागल्याची माहिती आहे आणि तसं सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचं काम सुरू झाल्याची माहिती ही समोर येते। जे आम्हाला सोडून गेले त्यांना पुन्हा मवियात किंवा आपल्या पक्षात घ्यायचं नाही असं ठरल्यानं अनेक आमदार आणि नेत्यांची चिंता वाढणार आहे। मात्र मवियामध्ये जे सध्या पक्ष आहेत, जे नेते आहेत, त्यांच्याकडून आता हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येते। तर आपण लक्ष दिलं तर इंडिया आघाडीचा जो जाहीरनामा होता किंवा काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तो लोकसभेमध्ये चर्चेत आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेसाठी नेमका मवियाचा जाहीरनामा काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।